विठ्ठल 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 बसलेली मंडळी टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 एक पाहतसा एकाची दहने एक पाहतसा एकाची दहने सावध त्या गुन्हेकारीन व्हा मारा हा का देवा भय अट्टहासी जव काळाईसी झाली नाही मरणाची तव गाठोडी पदरी जिने तोची वरी माप भरी मारा हा का देवा भय अट्टहासी जव काळाईसी झाली नाही तुका म्हणे धिग वाहती मार्ग अंगाले मग हालोने मारा का देवा भयाट हासे जव काळ ऐसे झाले नाही यों प्रविश्य मम वाचमि मां प्रसुप्तां संजीवयत्य अखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण शरणत्व गादिन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाराम यांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा
यावरी न करावा अभि. एक पाहतसा एकाची दहनी, एक पाहतसा एकाची दहनी, सावध त्या गुणी कार्य नव्हा. मारा का देवा भय अट्टहासी, जव काळाहीसे झाले नाही प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्त्री सेवी करता निवडलेला भंग, महान भगवत भक्त देहू निवासी सकल संत हृदय सम्राट ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड उत्कृष्ट असा भंग सेवे करता निवडलेला आहे. विठाला अभंग आज आपण भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा सेवे करता निवडलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज अपेक्षा करतात, महाराज प्रश्न विचारतात, बाबा रे या मृत्यू लोकामध्ये आपण माणूस म्हणून जन्माला आलो ना, व एखाद्याचा मृत्यू पाहून तरी सावध झालं पाहिजे, का सावध होत नाही असा प्रश्न विचारतात. याचं कारण आहे सावध होता येतं म्हणून विचारलेला प्रश्न आहे. तुम्हा आम्हालाच का प्रश्न विचारला? कारण तुम्हा आम्हाला सावध होता येतं म्हणून. महाराजांचं फार गोड मत आहे, ज्याला जे जमतं तेच त्याला ते सांगितलं पाहिजे. विठ्ठल या अभंगावरती संकल्पित वेळेमध्ये आपल्याला चिंतन करायचे. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत अगत्याचं आहे. आपल्या गावातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे वैकुंठवासी रघुनाथ दादा गणपतरावजी राऊत, दादांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांचे चिरंजीव श्री निवृत्तीनाथ रघुनाथरावजी राऊत यांनी व समस्त राऊत परिवारानं मिळून, सर्व कुटुंबानं मिळून केलेलं हे नियोजन आहे. आणि निवृत्ती दादा आणि सर्व कुटुंबाला खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. याचं कारण आहे आपल्या पित्याच्या निमित्तानं काहीतरी सत्कर्म घडलं पाहिजे, हा साधू संतांचा अट्टहास आहे. माझे गुरुवर्य स्वामीजी नेहमी सांगत असतात, जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा केलीच पाहिजे, आणि आई वडील गेल्याच्या नंतर त्यांची स्मरणार्थ सेवा केली पाहिजे. विठ्ठल माता पिता गेल्याच्या नंतर त्यांच्या स्मरणार्थ केल्या जाणारी सेवा म्हणजे ही श्राद्धाची सेवा आहे. आणि ही सेवा करत असताना उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, ज्यांनी सुंदर गोड चाल गायली, ते दोघे संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट श्री हरिभक्ती परायण आमच्या या उस्मानपूरचं रत्न, एक चांगला जबरदस्त आवाज, पहाडी आवाज आणि तितकंच सुंदर गोड गाणं समर्पक गाणारे आमचे आदरणीय श्री हरिभक्ती परायण दगडूरामजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना खूप खूप धन्यवाद. त्यांना ज्यांनी सुंदर गोड साथ केली त्यांचाही आवाज फार गोड आहे. आमचे माऊली महाराज, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. आपल्या गावचं रत्न, परिसरातील परीस, रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवमहापुराणाचार्य, सकल आचार्य असणारे श्री हरिभक्ती परायण आमचे माऊली महाराज आहेत. महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. त्यांनी कार्यक्रम सोडून आज मुद्दाम उपस्थित राहिले. घरचाच कार्यक्रम राहावाच लागतो. धन्यवाद महाराज, आनंद आहे. अलीकडून श्री हरिभक्ती परायण आपल्या भजनी मंडळातलं सुंदर भजन, ज्यांच्या हे सर्व भजनी मंडळी, आमची सर्व गावकरी गुणीजन मंडळी, भजनी मंडळी, आमचे मृदंग क्षेत्रामध्ये सर्वदूर प्रसिद्ध असणारे, ज्यांचं गोड असं स्वभाव आहे, विनोदी असं ज्यांचं नेहमी वागणं बोलणं असतं, ज्यांच्या सोबत असतात त्यांना प्रसन्न ठेवतात, आमचे आदरणीय सुदर्शनजी महाराज आहेत. महाराजांना खूप खूप धन्यवाद. मृदंग क्षेत्रामध्ये आपल्या गावचं जुनं रत्न, देव के देव महादेव आमचे बाबा आहेत, वैद्य बाबा आहेत. महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. गावातील सर्व श्रोतृ मंडळी, महिला मंडळी, पुरुष मंडळी, आप्त, इष्ट, सज्जन, सखे, सुहृद या सर्वांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये ग्रामदेवत हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये भगवान विठ्ठल रुक्मिणीच्या आणि भगवान संत श्रेष्ठ सावता महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये हे संकल्पित वेळेत आपल्याला 1 तासभर चिंतन सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. विठ्ठल आणि आनंद आहे महाराज. आपलं गाव आहे तितकं सुंदर आहे, ज्याला आपण आता श्रीरामपूर असं संबोधतो. असं हे श्रीरामपुरामध्ये भगवंताचं चिंतन काही ना काही कारणास्तव नेहमी घडत असतं. इथं आल्याच्या नंतर मला कळालं 2-3 दिवस जवळजवळ भजन चालू आहे. सगळी साधना मंदिरामध्ये चालू आहे. आणि या साधना ज्या गावात होत असते, ज्या मंदिरात होत असतं, तिथलं दैवत हे जागृत असतं. विठ्ठल आणि अशा जागृत असणाऱ्या
भगवान हनुमंतरायाच्या समोर आपल्याला हाक मारायची, त्यांनाच मारा हाका, हाक मारा. कोणाला? देवा. बर कशी हाक मारावी? म्हटलं भीतीनं हाक मारा, नाही तर अट्टहासानं हाक मारा. कशी मारा? दोन गोष्टीनं कार्य घडतं. एक तर भीतीनं घडतं, नाही तर अट्टहासानं घडतं. बरीचशी मंडळी नाही समजत ना, असं समजत नाही, मग साधू संतांना भीती घालून समजावून, असं कळत नाही. लहान लेकराला आई समजावून सांगते, बघा बाळू तिकडे जाऊ नको. का जाऊ नको? मागच्या घरात काय? हा हा, मागच्या घरात काय? ते जाऊ नये. लेकरू ऐकत नाही, मग मागच्या घरात काय? धरे बुवा आहे. काय? धरे बुवा पाहायला का तुम्ही? भोंग्या बुवा नाही, भोंग्या बुवा, धरे बुवा. म्हणजे पाहायला कोणीच नाही आतापर्यंत, नाहीच चेअरमन दिसत कुठून. फक्त त्याला भीती घालायची, तू तिकडे गेला नाही पाहिजे या करता. तसं महाराज म्हणतात, बाबा रे असं नाही कळालं ना. भागवत कथेमध्ये फार सुंदर गोड वर्णन आहे. भागवत कथेमध्ये 28 प्रकारचे नरक सांगितले. का सांगितले नरक? हो, सगळ्या कथा सुंदर सुंदर चालू होत्या, भगवत भक्तीच्या कथा चालू होत्या. आणि या चालू कथेमध्येच नरकाचं, वेगवेगळ्या नरकाचं, निरनिराळ्या नरकाचं 28 प्रकारचं वर्णन सांगितलं. म्हटले असं का सांगितलं? याचं कारण सांगतात. असं चांगलं समजावून सांगून कळत नाही, मग कळत नाही ना, गोडीनं कळत नाही, मग भीती घालून दाखवतात. बाबा रे, जर तुम्ही या मृत्यू लोकात आल्याच्या नंतर परमात्म्याचं चिंतन केलं नाही तर नरक भोगावा लागेल. हो, विरुद्ध वर्तणूक जर केलं तर नरकाला जावं लागेल. महाराज म्हटले, ह्या भीती नको होईना तुम्ही देवाला हाक मारा. विठाला आणि बघा तुम्ही आता, बरं का, असं नाही ना कळलं, माणसं भीतीनं का होईना पण चांगल्या गोष्टी करतात. कशा करतात? लोक काय म्हणतील भीतीनं चांगल्या गोष्टी करतात. म्हणजे दोन पद्धतीनं समजावून सांगितलं. एक आहे अट्टहास, दुसरी आहे भीती. बरं, दोन गोष्टी माणसालाच का सांगितल्या, अट्टहास आणि भीती? याचं कारण आहे, मरण तर सगळ्यालाच आहे. बरोबर आहे का? बोला, मरण सगळ्यालाच आहे. इथं आलेल्या सगळ्या जणाला मरावं लागणार एक नाही. इथं राहायला कोणी आलं? एरत पामर जीव कीती, एरत पामर जीव एरत पामर जीव कीती, एरत पामर जीव कीती, एक नाही आले अवतार, एरते पामर रते पामर जीवकी, हेच नाही आले अवतार, रते पामर जीवकी, रते पामर सुदर्शन महाराज, फक्त या साऊंडचा आवाज द्या इथं थोडासा बाहेरच्या पेक्षा, आणि थोडा थोडा कमी करा. हेथ नाही उरो आले अवतार, गिरते पामर जीव किती. धन्यवाद मौली महाराज. इथं कोणी राहण्याकरता आलेलं नाही. याचं कारण महाराजांनी फार सुंदर गोड समजावून सांगितलं. ऐका बरं का, ज्या वेळेला माणूस जन्माला येतो त्यावेळेला त्याचा एक प्रवास सांगितला. जीवन 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 म्हणजे काय असतं? तर जीवन म्हणजे एक प्रवास आहे, जो जन्म नावाच्या स्टेशन पासून सुरुवात होतो आणि मृत्यू नावाच्या स्टेशन पर्यंत करावाच लागतो. काय प्रवास? मी काय म्हणतो ते तुम्हाला कळायलंय का? आवाज यायला? बसलेले माणसं लक्षात यायला मी काय बोललो होते? मग काय नाही, ऐका. जीवन म्हणजे एक प्रवास आहे. जन्म नावाच्या स्टेशन पासून प्रवास सुरू होतो आणि मृत्यू नावाच्या स्टेशन पर्यंत प्रवास करावाच लागतो. बर, प्रवास म्हटलं की शिदोरी आलीच. प्रवास म्हटलं की शिदोरी आली. आपण 8 दिवसाच्या 10 दिवसाच्या प्रवासाला निघालो, नाही 1-2 दिवसाच्या जरी प्रवासाला निघालो तर एक शिदोरी आपल्या सोबत असते. 1-2 पोळ्या, लोणचं, चटणी, ठेसा, काही ना काहीतरी सोबत असतं. तसं प्रवास म्हटलं की शिदोरी असते. महाराज, हा जीवन नावाचा प्रवास आहे. जन्म नावाच्या स्टेशन पासून सुरू होतो, मृत्यू नावाच्या स्टेशन पर्यंत करावाच लागतो. याच्या शिदोरी, महाराज म्हटले, शिदोरी त्यानंच दिलेली आहे. ती शिदोरी मृत्यू नावाची. काय नावाची शिदोरी आहे? मृत्यूची शिदोरी सोबत घेऊन चालावं लागतं. ऐका बरं का,
महाराज जीवनच असं आहे, किती नाही म्हटलं तरी तो प्रसंग जीवनात येतो. आदरणीय रघुनाथ दादांचं स्टेशन मागच्या वर्षी आलं, ते उतरले आणि मुक्कामाला पोहोचले. काय काय रघुनाथ दादाचं स्टेशन मागच्या वर्षी आलं, 1 वर्ष होत आहे आजच्या दिवशीच त्यांचं स्टेशन आलं, ते स्टेशनला उतरले आणि मुक्कामाला पोहोचले. आता ऐका, त्याच स्टेशन आलं, मग आपलं स्टेशन, आपण ज्या अर्थी जिवंत आणखीन आपलं स्टेशन आलेलं नाही. आपला प्रवास चालू आहे, पण सर्वांनी स्मरणात ठेवायचंय, मरणाची तव गाठोडी पदरी. ऐका बरं का, तुकोबाराने किती गोड भाषा आहे तुकोबारांची बघा. तुकोबारा म्हटले सगळ्या पुरुष मंडळीला वाटेल आपलंच सांगायलेत महाराज, म्हणून महिला मंडळीसाठी विशेष पदर हा शब्द वापरला. मरणाची तव गाठोडी पदरी. पदर कोणाला? महिला मंडळी. पदर जो सोबत असतो, सोबतच असतो. शिदोरी तशी सोबत आहे. कशाची शिदोरी आहे? मरणाची शिदोरी आहे. एवढं स्मरणात ठेवा. जी गोष्ट आपल्या सोबत आहे ना, तिचं तरी किमान माणसाला स्मरण असलं पाहिजे. याचं कारण आहे माणसं विसराळू झालेली. कशी झाली? माणसाच्या लक्षात राहत नाही, लक्षातच राहत नाही. काल परवा आमच्या अण्णा, आमचे मोठे चुलते, चष्मा धुंडू लागले. काय काय चष्मा धुंडू लागले, चष्मा सगळं घर पालथं घातलं आणि हिंडून फिरून माझ्या घरी आले. अरे म्हणले पंकज माझा चष्मा हरवला रे, कसं काय करावं म्हणले, सापडत नाही. मला कसं सापडन अण्णा? म्हणले काय झालं? हो म्हणले सगळं घर धुंडलंय म्हणले. हो रात्री तुझ्याकडे आलो तर म्हणले इथं राहिला का काय म्हणून बघायला आलो म्हटले. म्हटलं अण्णा तुम्ही तुमचं घर धुंडा, माझं धुंडा, आणखीन सर गाव धुंडा, सापडणारच नाही. म्हणले कसं काय म्हणायला? म्हणलं कसं सापड, तुमचा चष्मा तुमच्या डोसक्या होय. यायला का लक्षात? असं माणूस चष्मा वर लावून ठेवतो मग गावभर धुंडला तरी सापडण कुठं? एक लक्षात, म्हणजे माणसाच्या स्मरणात राहत नाही हे ध्यानात ठेवा. तुझं पाशी तरी तुझा चुकला, तरी तुझा चुकला तुझे पाशी तरी तुझा चुकला, तुझा चुकला तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी. जी सोबतच आहे त्याच माणसाला विस्मरण होतं, म्हणून महाराजांना सांगावं लागलं मरणाची तव गाठोडी पदरी. जिने तोची वरी माप भरी, जिने तोची वरी माप भरी. बरं, सोबतच्या गोष्टीचं विस्मरण होतं. महिला मंडळी तुम्हाला ऐकायला यायला ना, स्पष्ट कळायले? आता ऐका काय, सोबतच्या वस्तूचं विस्मरण होतं एक, आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे भगवंताचं मेकॅनिझमच असं आहे की जी वस्तू जन्माला घातली ना त्या वस्तूचं मरण त्याच्या सोबतच आहे. काय 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 मरण सोबतच आहे का? मरण कोण्या तालुक्याहून जिल्ह्याहून कुठं स्वर्गातून याच्यातून येत नाही ना महाराज, ते सोबतच असत. माणूस झोपला की झोपत, माणूस उठला की उठत. कोण? मरण कोणाचं? हो मला वाटलं महाराजाचं म्हणता का काय? नाही, महाराजाचं बी संगच आहे ना. माणूस झोपला की मरण झोपतं, माणूस उठलं की मरण उठतं, माणूस चालायला लागलं की मरण त्याच्या सोबतच चालतं. येतंय लक्षात? हो, माणूस हो जेवायला बसलं मरण सोबतच बसतं, तिथून उठलं कीर्तनात आलं मरण सोबतच येतं. हो, शेजारी पाहिलं त्याच्या मरण आहेच आहे, इकडं तिकडं बघू नका. आलं का लक्षात? मरण नेहमी सोबत असतं. याचं कारण आहे हो माणसाला कळत नाही कधी त्याचा मृत्यू होणार. काल परवा एक फेसबुकला घटना अशी होती, सकाळपासून माणूस फेसबुकवर होता, सगळ्या मित्राला भेटला, फेसबुकवर लाईव्ह होता, सगळ्या मित्रांना भेटला आणि भेटणं झालं 5 मिनिटांमध्ये त्याच्याच फेसबुकवर टाकावं लागलं, माणूस गेला. येतं का लक्षात? अहो म्हटले आता 5 मिनिटापूर्वी आमच्याशी यांना लाईव्ह संवाद केला आणि मेला कसं म्हणता? अहो म्हणता म्हणजे गेला म्हणूनच म्हणता, म्हणजे मरण सोबत आहे
मरणाचं रिझर्वेशन जन्माच्या दिवशीच झालं नाही असं कळायचं. माऊली महाराज, आमचे सालगावकर महाराज, सुदर्शन महाराज, ही सगळी यात्रा काढणारी मंडळी. यात्रा, तीर्थयात्रा 8-8, 10-10 दिवस, कुठं वृंदावन, कुठं द्वारिका, आणखीन तीर्थक्षेत्रावरती यात्रा काढतात चेअरमन, बरोबर आहे का? यात्रा काढली ना तिकीट काढावं लागते. काय काढावं लागते? तिकीट, रेल्वेचे तिकीट. आणि मग ज्या दिवशी रेल्वेचं तिकीट आपलं जायचं परतूर ते वृंदावन, ज्या दिवशी ज्या टायमाला काढलं ना त्याच टायमाला, त्याच दिवशी, त्याच टायमाला यायचं रिटर्न तिकीट काढलेलं असतं, बरोबर आहे का? नुसतं जायचं तिकीट नसतं काढलेलं, त्याच्या हवाली यायचं पण तिकीट केलेलं असतं. येतं का लक्षात? जर या मृत्यू लोकातला आपला प्रवास आहे, जाणं आणि येणं तिकीट जसं सोबतच आहे, महाराज म्हणतात जन्म ज्या दिवशी होतो त्याच दिवशी मृत्यूचं रिझर्वेशन झालेलं आहे. विठाला याच्या करता तुम्ही एक काम करा. धिक्कारमय जीवन तुमच्या जीवनाचा धिग असो असं जीवन जगण्यापेक्षा तुम्ही एक काम करा. मनुष्य जन्म मिळाला ना, देवाला हाक मारता येते याच जन्मात. कोणत्या? मनुष्य देहातच. दुसऱ्या देहात ते सामर्थ्य नाही. आणि हे ज्ञान नाही कुठे, याची देही घरे देवाचे भजन, याची देही घरे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे, आणि हे ज्ञान नाही कोठे. याकरता याच जन्मामध्ये, याच देहामध्ये, मनुष्य देहामध्ये देवाचं भजन घडतं, म्हणून आपण केलंच पाहिजे. आणि त्याला भीती न होईना किंवा अट्टा असा नका होईना, त्याला हाक मारली पाहिजे. मारा हाका देवा भयट हासे, जव काळ ऐसे झाले नाही. कळालं महाराज? सावध व्हायचंय, एखाद्याचा मृत्यू पाहून सावध व्हायचंय, त्याला हाक मारायची, त्याचं चिंतन करायचंय. ज्याचं चिंतन करायचंय तो परमात्मा आहे. बर, त्यानं जन्मासोबत मृत्यूचं गाठोडं सोबत बांधून दिलेलं आहे. या नरदेहामध्ये त्याला हाक मारता येते म्हणून त्याला हाक मारा. पण हे सगळं करायचं पण कधी? जोपर्यंत आपल्याला मृत्यू येत नाही तोपर्यंत, त्याच्या अगोदर. जव काळायसे झाले नाही, काळाचा ग्रास होण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. कधी करायच्या? काळाचा ग्रास म्हणजे मृत्यूला पावन होण्याच्या अगोदर. महाराज म्हटले, एकदा मृत्यू तुमच्या समोर येऊन उभा राहिला मग तिथं कोणाचंच आणि काहीच चालत नाही. काळाची एवढी पडेल बाजवा, काळाची एवढी पडेल बाजवा, काळाची एवढी पडेल बाजवा, काळाची एवढी पडेल बाजवा. धन्यवाद. आणि आता गायक वादकांचं प्रमाण झालं की 2-5 मिनिटं टाळी वाजवत जा. लक्षात राहील ना एवढं? धन्यवाद. आता ऐक नाही तर तेवढं काम लक्षात ठेवा. काय प्रमाण झालं ते म्हणजे टाळी वाजवायचे सांगितले, प्रमाणात कुठं सांगितले? काळाची एवढी
पडेल बा जेव्हा, ज्या वेळेला काळ आपल्याला न्याय देईल त्यावेळेला तिथं काहीच कोणाचं चालणार नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तै यमाज्ञा. मग तेथे नचले काय, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. मग कधी मृत्यूला प्राप्त होण्याच्या वेळेला, यम ज्या वेळेला न्यायला येईल त्यावेळेला काय चालतं कोणाचं सांगा. आतापर्यंत कोणाचं काय चाललं नाही तर तुमचं माझं काय चालणार आहे? काय सामान्य होते? नाही 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 महाराज, मोठमोठी मंडळी होती. काय काय माणसं म्हणतील महाराज सख्खा मामा मुख्यमंत्री. कोण कोण? सख्खा मामा मुख्यमंत्री. अरे बाबा त्या मुख्यमंत्र्याला जावं लागतं तर मामाचं काय नवलंय. बर, एक जण म्हणला महाराज हो माझे वडील पंतप्रधान आहेत. अरे बाबा पंतप्रधानाला जावं लागतं तर बाकीचं काय सांगायचं. ते म्हटलं ते काय माझी नाहीत, चालू आहेत. कोण? पंतप्रधान. पंतप्रधान म्हणजे रनिंग आहे, चालू म्हणजे हा. ते म्हणलं बाबा जे पंतप्रधान पदावर विराजमान होते, पंतप्रधान होते त्याच वेळेला जावं लागतं तर माझी ना आजीचं काय सांगून ठेवता. भावी सध्याचा शब्द फार गोड आहे. भावी सगळं काय भावी असतं. मग ते नवरदेवापासून ते जिल्हा परिषद सदस्यापर्यंत भावी. ऐका हो बघा सुदर्शन महाराज मध्ये भावी कीर्तन भावी. तात्पर्य एवढा आहे, सांगायचं असं आहे का मृत्यू प्रत्येकाला ग्रास करणार. मग या मृत्यू लोकामध्ये मनुष्य देहामध्ये हे कळतं की मृत्यू प्रत्येकाला ग्रास करणार, काळ प्रत्येकाचा ग्रास करणार. मग करायचंय काय इथे येऊन? फक्त एकच करायचंय की त्या परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. याचं कारण आहे तोच परमात्मा आपल्याला सोडू शकतो. या संकटातून दुसरं कोणी सोडू शकत नाही. म्हणून त्याचं चिंतन करायचंय. आता ऐका महाराज, कळालं आम्हाला त्याचं चिंतन केलं पाहिजे, पण अडचण आमच्या जीवनात अशी आहे कळतं पण आम्हाला वळत नाही. काय होत नाही? बरोबर आहे का? इथं कीर्तनात बसलं का माणसामध्ये हो ना खरंच ना ते महाराज सांगायलेत मग ते का खोटं आहे का काय? हा ठकू आत्या म्हणून राहिल्या गंगू आत्याला. माय गंगू बघ ना ते महाराज नादर सांगू लागले. माय काय सांगाव, कवा कवा याला हो आपलं मरण येईन काय सांगता येतंय. घी माय हरी हरी म्हणून पुन्हा पण ते चालू कीर्तनातच बर का. कीर्तन झालं की मग बस माणसं खनखन आपलं झटकीत येत आणि घरी निघत येत आणि चालता चालत सांगतच असते. त्याच कामच आहे. आणि हे नाही तर काय सांगते दुसरं आहे का? येते का लक्षात? म्हणजे माणसाला हो कळतं पण फार थोड्या वेळ कळतं. एक दुसरी गोष्ट महाराज म्हटले कळणं फार महत्वाचं आहे. कळण्याकरता सांगतोय. बरं दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला, कळण्याकरता सांगतात आणि ज्याला कळतंय त्यालाच सांगतात. हे ध्यानात ठेवा. काय काय माणसाला कळतच नाही त्याला सांगून काय उपयोग आहे. दोन चार दिवसापूर्वी माझं कीर्तन होतं परभणीच्या खाली. 2-4 असे चांगले माणसं बसले होते माझ्यापुढं आणि मी सर्व कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. पण ते काही सांगितलं तर हसायचे नाही, काय भावनिक केलं तर रडायचे नाही. असे जसं काय पुतळे मांडलेत पुढे असे बसले होते. पण ते कीर्तन झाल्यावर मला जरा रागच आला. म्हणलं काओ हे असे माणसं पुढे बशी जाऊ नका बरं. म्हणजे काय झालं? अहो म्हणलं ते काहीच प्रतिसाद नाही. ते हसणं तर रडणं तर काहीच नाही म्हणले. हा त्याच्याकडे किती सांग हो आडू आडू सांगितलं मी त्याच्याकडे बघून त्याच्यावर काहीच परिणाम नाही. महाराज म्हणले तसं काय नाही. म्हणजे काय म्हणजे त्याला ऐकूच येत नाही का? उपयोग का त्याला सांगून चेअरमन बोला. ज्याला ऐकायला येतं त्याला सांगावं म्हणजे ऐकायला. बघा इथं माणसाला ऐकायला येत नाही का? इथं ऐकायला सगळ्याला येतं पण ते कळणं फार महत्वाचं. नुसतं ऐकूनही महत्व नाही ना. माणसं म्हणत असत महाराज लय ऐकले कीर्तन लय. आता नाही, बाबासाहेब महाराजांच्या काळापासून कीर्तन ऐकत होतो आम्ही.
कोणापासून? बापसाहेब मालकाच्या काळापासून कीर्तन ऐकत होतो. बापसाहेब मालक गेले, आम्ही कीर्तन ऐकायचो. वालुरकर महाराजाचे कीर्तन ऐकले म्हणले आम्ही खूप, ते बी जाच्या मार्गावर. हे बहुतेक त्याला ऐकायला येणं व्यवस्थित कळणं झालंय. जाऊ द्या, माझं सांगतो. दगडूराम महाराज चेअरमन आमच्या आजोबासोबत इथल्या सगळ्या भजनाने भजन केलं. माझं महाराज बरोबर आहे, येईन पखवाज वाजव. आमचे आजोबा मनोहर काका आमच्या आजोबासोबत सगळ्यांना भजन केलं. आमचे आजोबा गेले, माहिती आहे ना तुम्हाला, गेले. त्याच्यानंतर आमच्या वडिलांसोबत या सगळ्यांना भजन केलं, वडिलांसोबत बी केलं ना, आणि वडील गेले. आता हे सगळे माझ्यासोबत बी भजन करायला. मी काहीच म्हणलो नाही बरं का. तुमच्या लक्षात आलं तात्पर्य येतंय काय महाराज, या नरदेहामध्ये आल्याच्या नंतर भजन करता येतं. वाजूया, काय अडचण. उभे राहिलेतले मोठी गोष्ट आहे महाराज. येई ना कोणी इथं पहिलेच. ऐका हो, नाही तर गावात का एवढेच माणसं आहेत का? खरं सांगा. हा, एवढेच माणसं आहेत? नाही नाही नाही, लगे उत आलाय महाराज माणसाचा. हा, रगड माणसं आहेत. आता नाही तर पंक्तीला येते काही. तुम्ही लक्षात ठेवा, फक्त इथं ये ना, हे काय साधी गोष्ट नाही, हे भाग्याचं लक्षण आहे. ज्याच्या पुण्याईचा ठेवा शिल्लक आहे त्यालाच कीर्तनात येता येतं. विठ्ठल ज्याला कळतं त्याला सांगतात, आणि कळण्यासारखंच सांगतात. हे एक आहे. काय 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 समजण्यासारखंच सांगतात. जे आपल्याला समजेल असंच सांगतायत. नाही तर माणसं काय काय बोलतात, सांगत नाहीत असं काही नाही. चांगलं सांगतात, पुढच्याला समजणाऱ्याला सांगतात, पण समजल असं सांगत नाही. काय ते आमचे मौली महाराज फार पुढे सांगायचे. ते म्हणले एक जणाच्या इथं पाहुणे आले, आणि ते आले घोड्यावर बसून. कशावर? घोड्यावर बसून आले. चालता चालता त्याच्या ते घोडं सुटून गेलं. खोगी राहिले हातात, ते लगाम राहिला हातात, घोडं गेलं निष्ठून. मग आता ज्याच्या इथं आले होते त्याला सांगायचंय ना, पण ते कोणाची इथं आले होते हेच माहित नव्हतं त्याला. मग ते शेजाऱ्याला म्हणायचे, आहो आहो तुम्ही. काय 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 मी कायसाठी सांगतो, कळण्यासारखं. काय काय माणसं न कळण्यासारखं बोलतात. आहो आहो तुम्ही. जयच्या इथं आलो होतो आम्ही, त्याला जाऊन सांगता ह्याच्यातलं हे गेलं. आता काय कळायचं, यायचं का लक्षात? म्हणजे कळण्यासारखंही सांगितलं पाहिजे, असा विषय आहे. कळण्यासारखं सांगतात. काय कळण्यासारखं आहे बाबा रे? देवाचं भजन करणं हे कळण्यासारखं आहे का नाही? देवाचं भजन करणं कळण्यासारखं आहे. बर, कळाल्याच्या नंतर करण्यासारखं आहे. हा, नाही तर काही काही उपाय असतात, ते केले ना ती गोष्ट टळते. एक जणाचं लय पोट दुखू लागलं, पोट. त्याला उपाय सांगितला एक जणांना. म्हणले काय? म्हणले वाघिणीचं दूध आणलं ना, वाघिणीचं दूध चमच्या भरत जर पिलं तर लगेच पोट राहतं एका क्षणात. त्याचं पोरग खुश झालं, पळतच आलं घरी. दादा म्हणले काय? तुमचं पोट एका मिनिटात राहणार. म्हणले कस काय? ते ह्यानं सांगितलं. म्हणले महाराजांना वाघिणीचं दूध चमच्या भर प्यायला द्यायचं तुम्हाला. ते म्हणला पोरा, दूध कशाचं आहे? जे दूध आणायला जाईल ते तिकडं पहिला. म्हणजे साधन सांगितलं, पण करण्यासारखंही असलं पाहिजे. येतंय लक्षात? बर, करण्यासारखं साधन आहे. परमात्म्याचं चिंतन सगळ्यांना करता येतं, करण्यासारखं आहे. पण करा असं सांगावं लागतं. याचं कारण आहे, शहाणे माणसं जगात राहिलेले. मी फार जबाबदारीनं बोलतोय आज. दगडूराम महाराज, शहाणे माणसं जगात राहिले नाही. काय राहिले नाही? अति शहाणे झाले, दीड शहाणे झाले, पण शहाणे माणसं राहिले नाही. हे माझं मत नाही आहे, हे श्रीमंत श्री तुकोबारायांचं मत आहे. तुकोबाराय म्हटले, भगवंताचं चिंतन करणं हे सगळ्याची गोष्ट नाही. शहाणा तो धनी घेतो येथे, शहाणा तो धनी घेतो येथे, धनी घेतो येथे, धनी घेतो येथे. आहे सर्वांनी तुका मने सोपे, आहे सर्वांनी आहे सर्वांनी
तिसायाच जाणे वनंतर विसरले तुम्ही? हा, एवढं लक्षात ठेवा. शहाणा तो धनी. जो शहाणा आहे तो या धनीवर आल्याच्या नंतर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. जे सोपं आहे आणि सगळ्यात सोपं आहे, नुसतं सोपं नाही, सर्वात सोपं आहे, तो घेणारा तुकोबरा त्याला शहाणं म्हणतात. खरं सांगा बरं, माणसाला सोपं काम करणाऱ्याला शहाणं म्हणावं का अवघड काम करणाऱ्याला? हा, बरं जाऊ दे, असं नाही कळायचं तुम्हाला. पुन्हा एकदा सांग, सोपं काम करणाऱ्याला शहाणं म्हणावं का आगाव काम करणाऱ्याला? कोणाला म्हणावं? इथले उस्मानपुरातले माणसं बोलत नाहीत का? आपल्या हे श्रीरामपुरातले माणसं बोलत नाहीत का? तुमचे घरचे आले म्हणून तुम्ही घाबरायले? असं काय असलं तर सांगा. सोपं काम करणाऱ्याला शहाणं म्हणतात, आगाव काम करणाऱ्याला काय म्हणतात? दीड शहाणा. काय म्हणतात? आणि नाहीच काय कळलं तर ते पुढे गेल्या माणसामध्ये ते शहाणं आहे. या आपली भाषा सांगतो मी तुम्हाला, येते का लक्षात? शहाणं माणसानं झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? शहाणं म्हणजे सावध झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? सावध झालं पाहिजे. महाराज या नरदेहात सावध होता येतं म्हणून महाराज विनंती करतात, बाबा रे सावध व्हा. काय करायचंय सावध होऊन? बर, भजन करायचं एक. आणि नंबर 2, सावध होण्यासाठी फार सुंदर दृष्टांत महाराज सांगतात. कोणाला सावध कधी झालं पाहिजे, कसं सावध झालं पाहिजे? म्हटले सर्वात जास्त या जगामध्ये सगळ्याला भीती आहे, त्याचं नाव मृत्यू. कशाची भीती आहे? बोला बोला बोला. मृत्यूची भीती आहे की नाही? काही तर बसलेल्या कोणाला मरा वाटतंय? बोला, इथं आहे का कोणाला असं मरा वाटतंय? असा माणूस हात वर करा बरं. हा, माझा झाला वाटतं. मलाही मरा वाटत नाही. मरा कोणालाच वाटत नाही, पण खरं सांगू तुम्हाला, कोणालाच मरा वाटत नाही, पण सगळ्यालाच मरावं लागणार आहे. मग जी गोष्ट आपल्या निश्चित आहे आपल्या जीवनात, त्या गोष्टीची पहिले भीती निघून गेली पाहिजे. काय गेली पाहिजे? भीती निघून गेली पाहिजे. याकरता भीती घालवणारं परमात्म्याचं नाम आहे, म्हणून त्याचं चिंतन करा. विठाला आणि सावध होण्याकरता एक अत्यंत सुंदर न्याय या ठिकाणी महाराज सांगतात. बाबा रे, असं कोणी सावध होणार नाही. एखादी गोष्ट दुःख पाहिल्याशिवाय त्या दुःखाची जाणीव होत नाही. एखाद्याचा मृत्यू पाहिल्याशिवाय माणसाला मरावं लागणार आहे असं कळत नाही. मृत्यू पाहिल्याच्या नंतर माणसं म्हणतात, काय महाराज, काय खरं नाही, कवा तरी एकदा जायचंच आहे. आता ऐका बरं का, फार सुंदर वर्णन केलेलं आहे. मरण तर येणार आहे गड्या, प्रत्येकाला येणार आहे, आणि ते येणारच आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला रामायणात. रावण आहे ना, रावणाच्या मामाचं नाव काय? मारीच. रावणाच्या मामाचं मारीच. ते मारीचला एक दिवशी बोलवून घेतलं रावणानं त्याच्या मामाला, सुदर्शन महाराज. मामाला बोलिलं आणि मामाला सांगू लागला, मामा तुम्हाला माहितीये का? म्हणले काय? ओ, वनात होते दोघ जण. मामा तुम्हाला माहितीये का, मी एका स्वयंवराला गेलो होतो. म्हणले काय झालं तिथं? मामा स्वयंवराला गेलो, त्या स्वयंवरामध्ये ती जी स्वयंवर ज्या कन्याचा होता, त्या कन्याशी मला लग्न करायचं होतं. मामा मी त्या स्वयंवराला गेलो, तिथं 8 होती, तो धनुष्य उचलायचा आणि मोडायची अशी 8 होती, आणि मी तो प्रयत्न केला. शक्तिशाली रावण मी प्रयत्न केला, तो धनुष्य उचलत नव्हता, बळजबरी उचलला आणि मला काही उचलला नाही. ते शेवटी माझ्याच छातीवर पडला. मामा मारता मारता राहिलो, रघुकुलाचा रघुनंदन राम त्या ठिकाणी आले, तो धनुष्य उचलला म्हणून वाचलो. आणि मामा मग मी त्या लग्नात बुंदी न खाताच माघारी आलो. काय काय काय
त्या मारीतीनं सांगितलं, अरे भाषे, ते नाही तसं नाही वाटत, भांजे. आता लक्षात आलं तुमच्या. अरे पण हे कशा करता सांगितलं? रावणानं सांगितलं, मामा हे काय तुम्हाला हसाय करता गोष्ट नाही सांगितली मी. कशा करता म्हटले, ती जी कन्या, ज्या कन्याशी मला लग्न करायचं होतं, ती कन्या आज या वनात आहे. कुठे? या वनात आहे. आणि ती कन्या मला प्राप्त करायची आहे. आज संधी चालून आली आहे. तिथं नाही जमलं, आता मी इथं ते करणार. काय करणार? ती कन्या हो उचलून नेणार. याच्यासाठी काय करायचंय? रावणानं सांगितलं, मामा याच्यासाठी तुम्हाला हरण व्हायचंय. काय व्हायचंय? हरण व्हायचंय. लक्षात आलं मारीचनं सांगितलं, रावणा दुसरं काही व्हायला सांग, पण हो हरण व्हायला सांगू नको. म्हणले का? मी का हरण झालो का माझं मरण निश्चितच आहे. म्हटलं मरणाचं रिझर्वेशन म्हणजे हरण. या रावणानं सांगितलं, मामा तू जर हरण नाही झाला तर मी तुला इथंच मारे. मग त्या मारीच्या लक्षात आलं. तुमच्या लक्षात यायला ना, मस्त ऐकायला तुम्ही, धन्यवाद. जवळजवळ हा असं त्या मारीच कोण आहे? राक्षस. एक आहे. राक्षसाच्या जी गोष्ट लक्षात आली ना, ती आपल्या आली पाहिजे, एवढंच मला सांगायचं. ते मारीच म्हणतो, रावणा अरे मी जर हरण नाही झालो तरी मरण आहे, आणि हरण झालो तरी मरण आहे. मग रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा हरण होऊन रामाच्या हातानं मेलेलं काय वाईट आहे? तुम्ही टाळी वाजवली याचा अर्थ तुमच्या लक्षात आला. काय? घरी पोरा बाळायचे आणि याच्या त्याच्या वाईट बोलणे खाऊन मरण्यापेक्षा देवाचं भजन करून मरून महाराज मरायचं तर सगळ्यालाच. विठाला माफ करा, मला हे बोलावं लागतं, याचं कारण आहे दगडूराम महाराज. आजचा काळ तसा झाला. बरोबर आहे का? आज संस्कार लेकरांना चांगले राहिले नाही. आता हे मुलं बोलतायत तरी मी त्यांना इथं ठेवतो, याचं कारण यांना संस्कार झाले पाहिजे. आतापर्यंत असं झालं महाराज, कीर्तनामध्ये, भजनामध्ये, कथेमध्ये लहान लेकर आले, धिंगाणा करायला लागले, भजनात आले, हो कसा ऐकूनकडे टाळ वाजवायला लागली की भजन म्हणून टाळ खाली ठेव, कोणाचं आहे रे हे? नीट टाळ वाजू नका ना, खट 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 कुणकडे टाळ. आता नवीन ज्याला येत नाही ते तसंच वाजवेन. पण याचा परिणाम असा झाला, जे इथं येणार आहेत, जाऊ द्या रे बाबा, ते भजनीला कलमा करते, कर कसा करते, मंदिराकडेच येणार. मग आमची फजिती होते. त्याच्यापेक्षा बाबा कसं कासानं पण राहू द्या. संस्कार फार महत्वाचे आहेत. याचं कारण आहे, आज आपण जे करू तेच मुलं पुढे करणार. आज या श्रीरामपूरमध्ये सप्ताह होतो. माणूस गेल्याच्या नंतर गोड जेवणासाठी कार्यक्रम होतो, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन होतं. हे लेकराला कळालं पाहिजे, कारण ही भविष्यातली पिढी आहे. त्यांचे संस्कार असे टिकले पाहिजे. ज्ञानोबाने फार गोड ओळ केली. ज्ञानोबा म्हणतात, हे वडील जे जे करीती दया नाम धर्म ठेविती, येरानुष्ठिती समान सकळ. आई वडिलाचं मोठ्याचं अनुकरण करणारी मंडळी आपल्याकडे आहे. बघ आता हे फेट्यावले बाबा आहेत ना, याचा किती सुंदर गंध आहे, मोठा गंध आहे, फेटा आहे. किमान हे 2-4 फेट्यावले आहेत म्हणून फेटा आहे. माणसं फेटा बांधत असतात हे सांगायचं काम नाही. येतं का लक्षात? आता ही मंडळी गेल्याच्या नंतर पुन्हा फेट्यावले शिल्लक राहतील की नाही याच्या शंका आहे. म्हणून मी आपलं महादेव महाराजाला, माऊली महाराजाला यायला म्हणलं की आपण फेटे बांधून हिंडू. आणि 12 महिने फेटा ज्याने बांधला का त्याला फायदे झाले महाराज. काय फायदा झाला? पहिले तर केस जात नाही, टक्कल पडत नाही. नंबर 2, केस पांढरे होत नाहीत, आणि झाले तरी दिसत नाही. तसे मी फायदे फार सांगू शकतो. पण तात्पर्य तुम्ही लक्षात ठेवा, फेटा बांधणारा माणूस काही वेगळाच दिसतो. अलग लक्षात. तुम्ही राजाधिराज अशी जी माणसं, जी व्याख्येनं गणलेली माणसं आहेत, ते बिना फेट्याचे बघितले का तुम्ही? नाही नाही, त्यांना फेटा विशेष, टोप अशी विशेष माणसाला ही विशेष लक्षण होती. तात्पर्य लक्षात ठेवा, ही जी वडीलधारी मंडळी यांनी केलं म्हणून आपल्याकडे हा परमार्थ आला.
म्हणून सांगायचं आहे. इथून पुढेही कळण्याकरता ह्या चांगल्या परंपरा आपल्या चालू राहिल्या पाहिजे. संस्कारानं कळालं पाहिजे. कळालं महाराज बर. आणि हे मरण येणार आहे हे कळाल्याच्या नंतर त्याच्यातून सावध झालं पाहिजे. महाराज म्हणतात आज रघुनाथ दादा जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात आपल्याला चिंतन नाही करता आलं, किमान आजच्या दिवशी तरी कळालं पाहिजे की एक ना एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे आणि मृत्यू पाहून सावध झालं पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. एक पाहतसा एकाची दह एक पाहतसा एकाची दह एक पाहतसा एकाची दह एक पाहतसा एकाची एक पाहतसा एकाची दहने एक पाहतसा एकाची दहने. एकानं एकाचा मृत्यू पाहणं आणि सावध होणं हे खऱ्या अर्थानं सावध होणं. येते लक्षात. एखादा माणूस गेला ना मग तरी माणसाने किमान सावध झालं पाहिजे. नाही असं लक्षात येत गेल्यावर तरी किमान आपल्यालाही असं जावं लागेल. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम. मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम. भवन बनाता है जैसे महल बनाता है जैसे हरदम यही मुकाम. कि माया तेरी बहुत कठिन है राम. 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 कि माया है. रक्त मांस हड्डी के ढेर पर चढ़ा हुआ है चाम. रक्त मांस हड्डी के ढेर पर चढ़ा हुआ है चाम. देख उसी की सुंदरता देख इसी की सुंदरता हो जाती नींद हराम. कि माया तेरी बहुत कठिन है राम. कि माया तेरी बहुत कठिन है राम. कि माया तेरी बहुत कठिन है राम. कि माया आहे कळू देत नाही माणसाला. उजडू देत नाही. काय होत नाही. उजडू देत नाही. कळू देत नाही. आणि हे कळालं पाहिजे. महाराज म्हणतात अरे बाबा कोणीतरी गेल्यावर तरी सावध व्हा. सावध होऊन काय करायचं म्हटले सावध होऊन भजन केलं पाहिजे. भजनाला लागलं पाहिजे. म्हटले तुम्ही आम्ही स्वतः लागला. सावध झालो हरीच्या जागरणा हरीच्या
सावध झालो हरीच्या आलो जागरणा. परमात्म्याचं जागरण म्हणजे त्याचं भजन. त्याच्याकरता आम्ही आलो. तुकोबाराय स्वतः सांगतात आम्ही सावध झालो, सावध होऊन भजनाला लागलो. बर, आता इथं उपस्थित सगळ्या मंडळीने सावध झालं पाहिजे. कशामधून सावध झालं पाहिजे? सुशिक्षित असू द्या, अशिक्षित असू द्या, जो जिवंत आहे त्यानं सावध झालं पाहिजे. मेलेल्या माणसाला मी सांगत नाही, कारण तो आपला अधिकार नाही. कोणाला सांगायचा? मेलेल्या माणसाला. का म्हटले? एक तर त्याला सांगून उपयोग नाही, का प्राण राहिला नाही, काही करू शकत नाही. मग जिवंत असणाऱ्या माणसाला सांगतात, बाबा रे सावध झालो पाहिजे, भजनाला आलं पाहिजे. इथं बसलेली माणसं म्हणते, महाराज हो तुम्हाला नसेल काही काम, पण आम्हाला काम आहे ना. कोणाला? इथं माणसाला कमी काम आहेत का? विचारू नका तुम्ही महाराज. एवढे काम की बस कोणाला रिकाम पण नाही सध्या. अजिबात रिकामी माणसं नाही. हो, सध्या एखाद्या शेतकऱ्याला विचारा, आता ऊसाची गडबड चालू असेल तुमच्या इकडची, विचारा शेतकऱ्याला, हो कीर्तनाला नका महाराज तेवढं राहू द्या. म्हणजे का लयच गडबड आहे, भाकर खायला टाइम नाही. कोणाला? बोला. शेतकरी म्हणून तुम्हाला भाकर खायला टाइम नाही. महाराजाला विचारा, महाराज तुमचं कसं काय? म्हणजे मरायला टाइम नाही. कोणाला? महाराजाला. एवढी गडबड आहे चेअरमन महाराजाच्या मागे. आता इथून जाऊन पुन्हा भागवत करायचं, गडबड आहे. शेतकऱ्याला भाकर खायला टाइम नाही, महाराजाला मरायला टाइम नाही. टाइमच नाही. काल परवा एक जण सायकल घेऊनच पळत होता पात्रीत, हातात सायकल घेऊन पळू लागला. म्हणलं अरे एवढी काय गडबड आहे? लय गडबड आहे म्हणला. सांगू नका महाराज, बोलू नका. अरे बाबा गडबड म्हणजे काय, पण सायकल हातात घेऊनच का? लयच गडबड आहे म्हणला, माग भयंकर गडबड आहे, टाइमच नाही म्हणला आपल्याला अजिबात. अरे म्हणलं सायकलवर बस ना. सायकलवर बसायला बी टाइम नाही म्हणला. आता काय एवढे माणसं गडबडीतले, काही सांगून मतलब नाही महाराज. मोठं अवघड काम आहे. महाराज म्हटले एवढ्या गडबडीमध्ये सगळ्या काळामध्ये माणसानं वेळ काढला पाहिजे आणि भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. याचं कारण आहे त्याचं भजनच फक्त सोबत येणार आहे. म्हणून मी इथपर्यंत तुम्हाला आणतोय की त्याचं भजन केलेलं परमात्म्याचं नामचिंतनच सोबत येणार आहे. बाकी काहीही सोबत येणार नाही आणि कोणाच्याच येणार नाही. हे ध्यानात ठेवा. कोणाच्याच आणि काहीच सोबत येणार नाही. सगळं इथंच राहणार आहे. महाराजांनी फार गोड वर्णन केलं. महाराज म्हटले इथं धन संपत्ती सत्ता सगळं काही जागेवर राहणार. कळतंय ना आपल्याला? कळालं महाराज? इथं सगळं इथंच राहणार आहे. शेवटी एकट्याला माणसाला जावं लागणार आहे. राहती निराळी पोरे सकळ, राहती निराळी पोरे सकळ, राहती निराळी पोरे सकळ, राहती निराळी रांडा पोरे सकळ, राहती निराळी रांडा पोरे सकळ, राहती निराळी रांडा पोरे वा, धन्यवाद. थोडी मागच्या भेल्यात जर रेंज केली असती तर बरं झालं असतं. जाईल. राहती निराळी रांडा पोरे सकळ, हे घरचे हे निराळी राहते. साथी है मित्र गंध के जल बिंदु पान तक, अर्धांगिनी बढ़ेगी तो केवल मकान तक, परिवार के सब लोग चलेंगे तो केवल स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा तो केवल अग्निदान तक, इससे तो आगे एवढं लक्ष देऊ नाही का बरं का? इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा, जीवन है 2 दिन का
मेला रहेगा कायम न जग का झमेला रहेगा जीवन है 2 दिन का. 2 दिवसाचं जीवन आहे. प्रत्येकाला आल्याच्या नंतर परत जावं लागणार आहे. सोबत येणार त्याचं नाव फक्त परमात्म्याचं चिंतन आहे. दुसरं काही सोबत येत नाही. सगळं इथंच दुसऱ्यांकरता ठेवून जावं लागतं. कोणाकरता? दुसऱ्याकरता. माय बाप कष्ट करतात आणि सगळं हसत मुखानं लेकरा करता सोडून जातात. म्हणजे त्यांना नेता येत नाही म्हणून. हे तेवढंच ध्यानात ठेवा. हे खरं सत्य आहे बरं का. सत्य आहे. इथं ठेवून जावं लागतं आणि हे बाकीच्यासाठी असतं. मग एक काम करा गड्या दादा. जीवन एक प्रवास आहे आणि त्या प्रवासात जन्म नावाच्या स्टेशन पासून प्रवास सुरू झाला. मृत्यू नावाच्या स्टेशन पर्यंत प्रवास करायचा आहे. तर सोबत जे येणार आहे ते घेतलं पाहिजे माणसानं. काय घेतलं पाहिजे? जे सोबत येईल ते घेतलं पाहिजे. मग ते येणारं फक्त परमात्म्याचं नाव आहे. त्याचं चिंतन केलं पाहिजे. बरोबर आहे. नाम घेऊ, नाम गाऊ, नाम वाहू. बास वाह विनयकरी बाबा टाळी वाजवा. आता ऐका, हे नाम इतकं श्रेष्ठ आहे म्हणून घेऊ म्हणतात. नाम इतकं गोड आहे म्हणून गाऊ म्हणतात. आणि नाम इतकं पवित्र आहे जे कुठंच नाही ठेवता येत म्हणून परमात्म्याच्या चरणावरती वाहू म्हणतात. वा. आता ऐका, हेच कळालं पाहिजे. नाम घ्यायचं कळालं पाहिजे, नाम गायचं कळालं पाहिजे आणि ते सोबत येणार आहे म्हणून महाराज कसं त्याला हाक मारायची म्हणले. कशी हाक मारा? मारा हाका देवा भयट हासे. पण कधी? जव काळ ऐसे झाले नाही. मृत्यूच्या अगोदर त्याचं चिंतन करा. आणि ऐका, हे केल्याशिवाय पर्याय नाही महाराज. इथं माणसं जे नोकरी करतात, जे नोकरी करून करून दमले, रिटायर झाले. रिटायर म्हणजे काय माहितीये का? रिटायर म्हणजे काय? 58 वर्षाला रिटायर करतात ना, बरोबर आहे. रिटायरमेंट म्हणजे काय? सरकार म्हणतं आता तुम्ही काम करायच्या. असं तुम्ही आता घरी बसा, राम राम हरी हरी का, असं असते बरं का ते. पण जे रिटायर झालं त्याला दमच नाही महाराज. असा तरी एखादा माणूस दम काढून कीर्तनाला जाईन, काहीतरी करीन. पण जे रिटायर झाला त्याला दमच नाही. हा बापा किराणा दुकान तरी टाकीन, काहीतरी करीन. म्हणला महाराज कसं गप बसूच वाटत नाही. या मग आमच्या परभणीला बरेचसे एक तर महाराजच आहेत, रिटायर झाले ते, पण पुन्हा आणखीन गेले ड्युटीला कृषी विद्यापीठातून. ते विद्यापीठावाल्याचे आहे रिटायर झाले की पुन्हा बोलवतात, अर्ध्या पैशात काम करतात. त्याला म्हणलं महाराज तुम्ही बरोबर इकडं. म्हणले महाराज कसं घरी कर्मच नाही का? कर्मन कसं? देवाचं नाव घ्यायचं नाही, ज्ञानेश्वरी वाचायची नाही, गाथा वाचायचं नाही, कर्मन कसं? घरी करमत नाही म्हणून म्हातारे माणसं मारुतीच्या पारावर येतात. कशाला? तुम्ही हसायला माझ्याकडे बघून. मी चांगल्या अर्थान म्हणतो. कशा करता येतात इथं? इथं येतात याचं कारण आहे, इथं प्रसन्न वाटतं मंदिरात, बरं वाटतं, करमत आहे म्हणून येतात बिचारे म्हातारे माणसं. येतात आपले जीवनभर आयुष्यभर काय काम केले तरुण, नैतरिकपणामध्ये काय कुठं जमीन घेतल्या, कुठं काय केलं ते आपण आपलं सुंदर गोडगा पाहणं बसतात. त्याच्यात मारुती बघतात, एवढीतली मोठी गोष्ट नाही म्हणून त्यांना हरी हरी. पण किमान मारुतीचं दर्शन तरी होत. ऐका, चांगल्याच्या संगतीत राहिलं ना माणसाचं चांगलं होत असतं, आणि देवाच्या संगतीत राहिलं ना वाटोळ झाला असं कधी ऐकायला मिळणार नाही. मारा हाका देवा भयाट हासे जव काळ ऐसे झाले नाही. ऐका बरं का, त्याला का हाक मारायचे याचं कारण मी सांगितलंय. वेगवेगळ्या पद्धतीने त्याला हाक मारलेली. सध्याच गाजत असणारं गीत आहे, फार सुंदर. खाटूश्याम यांना हाक मारलेली. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओना, मुश्किल में है दास तुम्हारा जल्दी आओ ना. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तुम्हारा जल्दी आओ ना. हारे के सहारे बाबा, हारे के सहारे, हारे के सहारे बाबा हार हराओ ना.
बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तुम्हारा जल्दी आओ ना. फार सुंदर वर्णन केले. अंधेरी विठाला अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब तो लेने आ जा, हौसला हार न जाऊं. हो श्याम आजा, हाकत मारलेली परमात्म्याला. तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तुम्हारा जल्दी आओ ना. परमात्म्याला हाक मारली. हाक मारायची ही प्रेमानं हाक मारलेली. प्रेमानं मारा, अट्टहासानं मारा, भीतीनं मारा, पण हाक मारा. कोणाला मारा? परमात्म्याला मारा. आता त्यालाच का मारायची याचं कारण सांगतो. काय कारण याचं कारण सांगतो ना, 8 तास घेऊन टाकतो. हो, कारण असं आहे, त्यालाच हाक मारायची याचं कारण आहे तो ऐकतो म्हणून. लक्ष देऊ नये का बरं का महिला मंडळी, पुरुष मंडळी. त्याला हाक का मारायची? तो ऐकतो म्हणून. नाही तर आपण हाक मारत नाहीत असं काही नाही. कोणी ऐकायलाच तयार नाही महाराज आपली. आई म्हणत असते बाळू बाळू, म्हणूच तर बाळू गेला. म्हणजे लेकरू परत आवाज देत नाही, कोणी ऐकायला तयार नाही. मालकाला हाक मारेन आहो म्हणूच तर शेतात. आपली हाक कोणी ऐकायला तयार नाही. पण परमात्मा प्रत्येकाची हाक ऐकतो म्हणून त्याला हाक मारली पाहिजे. बर, आणि महत्वाची गोष्ट आहे, हाक मारल्याच्या नंतर तो ऐकूनही घेतो आणि धावूनही येतो म्हणून त्याला हाक मारायची. नुसतंच म्हणायला का आलाय कोणासाठी धावून आला ना महाराज. गजेंद्रानं हाक मारली त्याच्याकरता धावून आला. कोणाकरता? गजेंद्रा करता. गजेंद्रानं आर्त स्वरामध्ये हाक मारली. शेवटी अगोदर सर्वांना बोलवलं, कोणी आलं नाही, कोणी सोडवू शकलं नाही संकटातून. मग त्या परमात्म्याला हाक मारली आणि तो परमात्मा आला आणि त्यानं मुक्त केलं. ऐका बरं का, गजेंद्रासारख्या पशुला जर तो सोडवायला येऊ शकतो तर तुमच्या माझ्या करता काय येणार नाही? आपण तो माणसं आहे, त्याचं भजन करणार येणार ना महाराज. कुठल्या का स्वरूपात होईना येणार. तो हरी नावाचा अवतार धारण करून आला, आपल्यासाठी आणखीन वेगळा कोणता अवतार धारण करेल, पण निश्चित येईल. पण त्याला काय करावं लागेल? हाक मारावी लागेल. हे महिला मंडळी हाक मारत असतात महाराज त्याला दररोज सकाळी पूजा करताना. बघा बरं का, मी जेवढे नगर भोजनाचे कार्यक्रम केले ना, कीर्तन खूप केले, त्याच्यामध्ये मी मुद्दाम विचारत असतो. मग ते सांगत असतात महाराज आमची आई बोलली होती देवाला. काय बोलली होती? मग त्याला विचारावं काय म्हणलं होतं आई तुम्ही? माय म्हणे महाराज काय सांगू तुम्हाला, सकाळी सकाळी स्वयंपाक करू लागली आणि तेवढ्यात फोन आला, बाळ्याचा आमच्या ऍक्सिडेंट झाला. माहित नाही म्हणे किती लागले, मला नेलं नाही तिकडं. मग मी तिथंच बसल्या बसल्या उठले, देवाच्या पुढे गेले, हो 2 फुलं घेतले, पाणी घेतलं, देवाला अर्पण केले, सांगितलं माय मारुती राया बस माझ्या बाळूला काय होऊ देऊ नको, तो नगर भोजन घाले. कोणाला हाक मारली? देवाला. बर, बाळूला काहीच झालं नाही, जेवढं झालं होतं ते दवाखान्यात बाळू नीट झाला आणि लवकरात लवकर घरी आला. कोणाला हाक मारली होती? कशाच्या रूपानं आला? डॉक्टरच्या रूपानं आला, पण त्याला व्यवस्थित केलं आणि घरी आणलं. हाक मारण्याचा परिणाम. हाक मारा, त्याला हाक मारा. बर, महाराज नाही हाक मारली, महाराज म्हटले तुमचं हे जीवन धिक्कारमय जीवन असेल. जर मनुष्य देहाला येऊन तुम्ही जर परमात्म्याला हाक नाही मारली तर तुमच्या जीवनाला काही किंमत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे धिग वाहती माय माग, तुका म्हणे धिग वाहती माय
काळायचे झाले नाही. जब काळ असे दूर ठेला झाले नाही. जब काळ असे झाले नाही जब काळ ऐसे झाले नाही जब काळ ऐसे झाले नाही रे पार घुमाय, पार घुमाय, लेकरासाठी टाळी वाजवा बरं. कोणाचे इथं बघा, चांगले येत राहू लेकर हे. छान. तुका म्हणे धिग वाहती मार्ग, म्हाताऱ्या माणसाला दोन्ही वाक्य आहेत, मी पटवून देतो तुम्हाला. माझा वेळ होत चाललेला आहे, नाविलाज आहे मला. नाहीतर म्हाताऱ्या माणसाला एक लेकर म्हणतच असतात घरचे, बाबा तुम्ही गप्प बसावर, तुम्हाला काही कळत नाही म्हणतात का? माहीच खोटं सांगत नाही मी, म्हणतात का नाही, इमानदारीनं सांग.